जय शिवराय सर्वांना. पहाटेच्या 5 वाजलेत आणि आत्ता आहे राजगडावर. राजगडच्या संजीवनी माचीकडे चाललोय आणि आज आपला राजगड टू तोरणा असा रेंज ट्रेक आहे. आणि आत्ता रात्री राजगडावर आलो होतो, झोपलो होतो पद्मावती देवीच्या मंदिरात आणि त्याच्यानंतर आत्ता पहाटे 4 वाजता उठून 5 वाजता सगळं उरकून आता आपण संजीवनी माचीच्या आळू दरवाजातून उतरून आपण चाललोय तोरणा किल्ल्यावर. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा रेंज ट्रेक आणि तोरणा राजगड टू तोरणा हा रेंज ट्रेक आहे. सो आपण ज्या वाटेने जाणार आहे ती वाट वगैरे पूर्ण दाखवणार आहोत आणि तोरणा किल्ल्यावर जाणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपण आता चाललोय तोरण्याला. सो चलो. आपण पुढे आलोय आणि आपल्या ट्रेकचे जे पार्टनर होते ते आपल्या पुढे होते. सो आता आपण सुळेमाच्या दिशेने चाललोय आणि आपल्यासोबत सुहास आहे आणि सुहासचे काही मित्र आहेत. 6 जण चाललोय ट्रेकला. संजीवनी माचीच्या आपण पार्टनरचे आपण सदरेपासून जी संजीवनी माचीच्या वरची जी सदर आहे त्या सदरेपासून आत्ता पुढे आलोय. त्यामुळं जळण गोळा केलंय आणि आता मॅगी बनवायचं. मी बी ब्लॉग करतोय. अच्छा, चॅनलचं नाव काय? चॅनलचं नाव ठरवायचं वे. अरे बहुत ही लेट आहे भैया जी आप. तर मित्रांनो आता आमचं चालू मॅगी बनवायसाठी. तर मित्रांनो फायनली आताच परिश्रमानंतर आमची चूल पेटली. कशी तरी दगड शोधलेत, जण शोधले आणि चूल पेटली. मॅगी बनवायचे. पाणी टाकायचे तळपून जायचं. आपली मॅगी बनवून झाली आणि बघा मॅगी आपले शेफ आपल्याला मॅगी सर्व करतायत. दीपक इकडं मॅगी बनवून झाली आणि हळूहळू दिवस पण उजळायला सुरुवात झाली. पुढे संजीवनी माची आहे. आता मॅगी खाऊया आपण. हॅलो 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 हॅलो. अरे रोड सापडा. पुढे जाऊ नका. ओव्हर. सकाळच्या 6:26 झालेत. सूर्य उगवायला अजून वेळ आहे, पण त्याच्या अगोदर बघू शकता आकाश एकदम उगवत्या सूर्य उगवायच्या अगोदर पूर्ण भगवं झालंय. आणि आपले अजून मित्र मॅगी बनवून झाली आणि आता चहा बनवत आहेत. आणि चहा कसा बनवतात आता तुम्हाला दाखवतात. 6:26 झालेत. आता 27 झाले असतील. अशा पद्धतीनं आपल्या लोकांचा स्ट्रगल चाललाय. पूर्ण दुधाचा चहा बनवतायत आणि दूधच उकळत नाहीये. दूधच उकळत नाही, पण ठेवलंय कशात उकळायला हे तुम्ही बघा पहिल्यांदा. होल पडलं तर कार्यक्रम उठवले. आणि ह्याला जर छोटा होल पडला तर चूल पण विसणार. सगळ्याच कार्यक्रम आणि सगळाचा विषय आला. मी काय म्हणतो बाबा, मी पण तेच म्हणतोय दूधच प्या. चहा बी राहू द्या, दूधच प्या थोडं थोडं. एक नंबर. फुटले रे ते दूध पडतंय त्यातून टिपके. फक्त बाहेर पडलेलं. आता इथनं दूध वगैरे पिणार आहे आणि डायरेक्ट ट्रेकला परत स्टार्ट करणार आहे. ब्रेक दिला होता नाश्त्याचा सकाळचा. सो आता आपण परत जाणार आहे संजीवनी माचीच्या आळू दरवाजातून खाली उतरणार आहे आणि त्या मार्गे आपण तोरण्याला जाणार आहे. आता आपण डायरेक्ट आळू दरवाजात गेल्यानंतर शूट करूया आणि आळू दरवाजातून कसं खाली उतरायचं, कुठल्या रस्त्यानं जायचं हे दाखवूया आपण व्हिडिओमध्ये. संजीवनी माचीच्या डाव्या बाजूला हा आळू दरवाजा लागतो आणि या आळू दरवाजाने आता आपण खाली जाणार आहे. हा समोर दिसते तो काळेश्वरी बुरुज. याच्या बाजूला हा डुबा आहे आणि हा संजीवनी माचीचा व्ह्यू पॉइंट आहे आणि तो वर दिसतो तो बाले किल्ला आहे आणि याच्याच पलीकडं सुवेळा माची आहे.
हळूहळू दीपक. पुढं अजून काय लोक आहेत का? सिद्धेश सिद्धेश पुढं लोक आहेत का अजून काय आपल्या? ओके ओके. आणि आता हळूहळू आपण राजगडाला पाठीमाग सोडून सिद्धेश पाठीमागे. नाही नाही पलीकडे तो. सूर्य बघ. दिसला 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 दिसला. सकाळचा सूर्योदय झालाय आणि हा राजगडाचा जी हे दिसतोय तो काळेश्वरी बुरुज, हा डुबा आणि हा बालेकिल्ल्याचा भाग दिसतोय वरच्या. हा दिसतोय तो बालेकिल्ल्याचा भाग आणि ही टोटल पूर्ण संजीवनीची माचीचा भाग आहे. आणि संजीवनी माचीच्या खाली काही गायी आहेत आणि आता आपण इथून पुढे चाललोय. इथल्याच खालच्या गावातल्या लोकांच्या या गायी आहेत. चलो 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 चलो. आणि संजीवनी माचीचं हे जे बांधकाम दिसतंय हे अप्रतिम. आणि या बाजूनं जे बांधकाम दिसतंय माचीच्या डाव्या बाजूने ते असं अप्रतिम आणि अजोड म्हणजे अशक्य असं बांधकाम आहे. बुरुजांच्या आतमधील जे चिलखती बुरुज आहेत आतमधील, पण त्याच्या आतमध्ये जी नाळ आहे त्या नाळेचं बांधकाम आपण ते पुन्हा कधीतरी दाखवू एखाद्या ब्लॉगमध्ये. पण सध्या आपण या ट्रेकला चाललोय, पुन्हा कधीतरी ते दाखवू. पण आपला अजून एक ब्लॉगर पाठीमागं राहिलाय, पण तो खूप पाठीमागच आहे. अजून आपल्याला खूप चालायचे. आला 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 सिद्धेश आला. सिद्धेश आला. सिद्धेश अरे ह्याच्याकडे कोणी दिलंय ते याचं सिग्नल बिग्नल मी घालून टाकेल सगळं. मागं राहिला की तो चुकशील मग. बस क्या भाई. असलं अप्रतिम राजगड दिसतोय ना, म्हणजे जो म्हणतो आपण देव दुर्लभ राजगड, त्याचा खरोखर प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. कारण की हे जे बांधकाम आहे आणि ही जी बांधकाम शैली आहे ही जगात अजोड म्हणजे याला कोणतीही उपमा सुद्धा देऊ शकत नाही असं ही बांधकाम शैली आहे. जो बालेकिल्ला दिसतो आणि बालेकिल्ल्याच्या जे संजीवनी माचीचं बांधकाम आलेलं आहे ती संजीवनी माची, आणि इथपर्यंत सगळं दगडी बांधकाम आहे. आणि अजून आपण संजीवनी माचीच्या पुढं गेलो नाहीये. संजीवनी माचीच्या ज्यावेळेस आपण खाली जाईन चिलखती बुरुजाच्या तेव्हा अजून आपल्याला समजेल. आणि ज्यावेळेस माचीच्या आपण पलीकडच्या बाजूला जाऊ तोरण्याच्या दिशेला त्यावेळेस अजून आपल्याला बरंच काही पाहायला मिळणार आहे. सो आपण ते पण दाखवू. त्या पद्धतीने आपण तो संजीवनी माचीच्या जो बुरुज आहे, संजीवनी माचीचा जो चिलखती बुरुज आहे त्याच्या बरोबर खाली आलोय. आणि त्याच्या खाली इथे एक बोर्ड म्हणजे लिहिलंय तोरण्या, या दिशेने आपल्याला तोरण्याला जायचे. जी समोर जी वाट दिसते, ही जी समोर वाट दिसते या वाटेनं खाली जायचं आपल्याला चालत त्या पठारावरून. आणि आता आपण चाललोय. सुहास आणि बाकीचे दीपक वगैरे पुढे गेलेत. सो दिशादर्शक वगैरे बांधून लावलेले आहेत त्या दिशेनं. आणि वाट वगैरे काही अशी अवघड नाहीये, चुकायची वगैरे अजिबात शक्यता नाहीये. ही संजीवनी माचीचा जो खालून भाग दिसतोय हा संजीवनी माचीचा भाग आहे. आता इकडून खाली उतरायचे आपल्याला, फक्त हळूहळू उतरा रे.
आता आपण खाली उतरतोय आणि तुम्ही बघू शकता ज्या रस्त्यानं आपण खाली उतरतो त्या रस्त्याच्या जे दगड आहेत त्या दगडाला इथं हे उतरण्यासाठी किंवा आणि चढण्यासाठी तोरण्याच्या बाजूला ह्या पायऱ्या कातळात कोरलेल्या आहेत. म्हणजे ही जी वाट आहे ही पुरातन वाट असण्याची शक्यता आहे, कारण की दगडात कोरलेल्या ह्या पायऱ्या दिसतात, खोबण्या दिसतात आणि याच वाटेनं पूर्वी लोक तोरणा आणि राजगड करत असावेत आणि आपण पण त्याच वाटेनं चाललोय. इथं सुद्धा बघू शकता पायऱ्यांसाठी खोदलेलं दिसतंय. दीपक चलो काठी आहे तुला त्यासाठी दिली स्टिक. अरे इकडं हे अशा पद्धतीनं आपण राजगडाला पाठीमागं ठेवत तोरण्याच्या दिशेनं चाललोय आणि आता खाली उतरतोय आणि आजूबाजूचा प्रदेश बघू शकता तुम्ही. टोटल जंगल आहे आणि आता आपण चाललोय सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून, राजगडाच्या गुंजन मावळातून. उलटा व्हिडिओ काढताय मला बघू दे बाबा, मी ब्लॉगर नवीन आहे आता त्यामुळे पण तिथे उलटा व्हिडिओ बाबा हळू आहे इकडं आहे. आणि अशा पद्धतीनं मेरे हाथ को काटा. अशा पद्धतीनं हाताला काटा लागला. अशा पद्धतीचा रस्ता आहे आणि कुठली रे ते तुटली आहे बॅगची चेन. काही नाही येतात. आपले 2 पार्टनर अजून पाठीमागे राहिलेत. आणि रस्त्याच्या जी वाट आहे त्या वाटेवर वेळोवेळी अशी रिबीन वगैरे बांधून रस्ता दाखवलेला आहे, त्यामुळं चुकण्याची वगैरे शक्यता कमीच आहे. पण हा ट्रेक करताना मोस्टली सकाळचा वगैरे उन्हाच्या अगोदर करायला हवा, कारण की जर उन्हाळा वगैरे असेल आणि खूप ऊन असेल 12 वगैरे दुपारचे 1 वाजले असतील तर वाटेत पाणी नाही आहे आणि जर ट्रेक करणार असाल तर तुम्हाला पुरेल इतकं पाणी जवळ जरुरी ठेवा. त्यामुळे वाटेत पाणी वगैरे जर गरज पडली पाण्याची तर काही प्रॉब्लेम येणार नाही. राजगडापासून आपण साधारण 4 किलोमीटर तरी पुढे आलो असेल आणि या गावातली काही लोक राजगडावर येण्यासाठी खालील गावातली लोक याच वाटेचा वापर करून वर येत असतात. खाली एक छोटं गाव पण आहे, काही घरं पण आहेत. आपण आता तिथं पण जाणार आहे. पुन्हा एकदा एक निशाण दिसतंय, जेणेकरून आपली वाट योग्य आहे की नाही हे आपल्याला समजतं. त्या घरी जायचं आपल्याला. इथे एक घर दिसतंय, इथं आपल्याला कुठे इथे एक घर दिसतंय, इथं आपल्याला जायचंय. तिथं आपण थांबणार आहे आणि मग पुढच्या प्रवासाला आपण सुरू करणार आहे. चढ उतार असं प्रवास करत. हे बघा अगेन एक रिबीन लावलेली आहे इथं सुद्धा. त्यामुळं या रिबीन लावणारे ट्रेकर्स वगैरे त्यांनी रिबीन लावलेले आहेत काही ट्रेकर्सनी.
सो अगेन आपण चाललो आणि चढ उतार वगैरे करत झाडांच्या मधून आपण चाललोय आणि अजून एक तास खूप होईल. 1 ते 1.5 तासात आपण तोरणावर पोहोचू. त्याच्यानंतर आपण तोरणावर फिरणार आहे. तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीचं मंदिर आहे. तिथं मंदिरात वगैरे दर्शन केल्यानंतर आपण तोरणावरील बुदला माचीच्या रस्त्याने वर चढणार आहे. तिथं झुंजार माची हे ठिकाण पाहण्यासारखे आहे, पण ते पण बघणार आहे. तोरण्यावर गेल्यावर आपला ट्रेक पूर्ण होईल. वेळ चालल्यानंतर आपण आता एका खिंडीत पोहोचलोय. म्हणजे इथं डांबरी रस्ता आहे आणि आता इथं भुतोंड्याची खिंड आपण इथं पोहोचलोय. आता आपण वेल्हे तालुक्यात ना आता भोर तालुक्याच्या हद्दीत आलोय. हा बघू शकता वेल्हेची हद्द समाप्त आणि परत आपण वेल्हे तालुक्यातच च्या हद्दीतच परत जाणार आहे. आणि ही खिंड भुतोंड्याची खिंड आहे. इकडच्या बाजूला भुतोंडे गाव, येसाजी कंक यांचं जे गाव आहे भुतोंडे गाव, आणि त्या गावात येसाजी कंकांचा वाडा सुद्धा आहे. आपण कधीतरी पुन्हा जाऊ हवं तर आपण जाताना जाऊ. आपण तो पण ब्लॉग शूट करू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपण आता इथून तोरण्याच्या ट्रेक करून जर वेळ वगैरे असेल तर आपण भुतोंड्याला जाऊ. आणि भुतोंड्यात येसाजी कंकांचा वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये जी येसाजी कंकांची जी घराण्याची शस्त्र आहेत, खूप मस्त वाडा आहे, तो पण आपण दाखवू. आणि हा रस्ता आहे आणि इकडं पुढं हा जो रोड आहे, इकडं भोरला रोड जातो आणि या बाजूला भोर तालुक्याची हद्द सुरू होते आणि इथनं पुढे वेल्हे तालुक्याची हद्द सुरू होते. आता आपण इथून वर जाणार आहे आणि इथून वर तोरण्याला रोड जातो. अजून आपले दोन मेंबर पाठीमाग आहेत, ते यायचे. आता आपण पुढं चालत आलोय आणि इथं वाटेत मध्येच एक जुनं घर दिसले. इथं सध्या कोण राहत नाही आणि तिथून आता पुढं चाललोय. हॅलो, कुठे राहिलाय तुम्ही? या लवकर. ओव्हर म्हणजे मला बोलाय ओव्हर आलोय तुमचं वागत आहे. ओव्हर. ओके ठीक आहे, या ओव्हर. गुड शिकलाय ओव्हर. ओके थँक्यू सर. ओव्हर. आणि अगेन ह्या रिबीन लावलेल्या आहेत. लाल कलरचा कापड घातलेला एक वाघ आलाय मागं तुमच्या बघा. ओव्हर. येऊ द्या वाघाला. तोरणा किल्ला दिसलाय, हा जो समोरचा दिसतोय हवाला, हा तोरणा किल्ला आहे. तिथं जायचे आपल्याला. अजून खूप कष्ट घ्यायला लागणार आहेत, पण इट्स ओके. सो चलो. आपण चालून पुढे आलोय 4 जण. अजून दीपक आणि सिद्धेश पाठीमागे राहिलेत. अजून खूप चालायचे. जो सावलीचा भाग होता जंगलातून तो पूर्ण झालाय. आता थोडंफार उन्हातून चालायचे. अजून पुढे गेल्यानंतर सावली ऊन असं हे खूप चालत राहणार आहे. सो आपण आता चाललोय. जेवढ्या लवकर होईल, ऊन व्हायच्या अगोदर 12-1 वाजायच्या अगोदर तोरण्यावर आपल्याला पोहोचायचे. कमीत कमी वेळेत आणि ऊन व्हायच्या अगोदर आपल्याला पोहोचायचे. सो जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जायचं. चालत पुढं आल्यानंतर एक ठिकाण लागतं. हे ठिकाण कदाचित देवीचं असावं, जन्नी मातेचं ठाण असं म्हणतात अशा ठिकाणी. सो इथं तुम्ही मस्त एक छोटी जागा पण आहे, इथं बसून वगैरे जेवण वगैरे करू शकता. देवीचं ठाण आहे आणि इथून पुढं अजून प्रवास आहे. आपण तिकडे पण जाणार आहे. टोटल जंगलातला प्रवास आहे. जेवढं लवकर सकाळचं जाता येईल तेवढा अंतर कापण्याचा प्रयत्न करायचा, कारण की ऊन झाल्यानंतर परत तोरण्यावर चढायला खूप त्रास होणार आहे.
पण वाटेत आहे आणि ही वाटे आणि तुम्ही बघू शकता या वाटेत या इथं खालील गावातली शाळेत जाणारी मुलं जात आहेत शाळेत. आपण आता ती आलेत बघा दाखवत. हे शाळा सुटली का शाळेत निघालाय? काय म्हणतोय? ताक लिंबू सरबत विकायला आलाय वे? हो आज रविवार आहे त्यामुळे शाळेला सुट्टी असेल है ना. ये बस. किती रुपयाला आहे ताक? होय चालतं. आपण किती जण आहेत मॅडी कॅश? मोबाईल घेऊन फिरतोय की तो? नाव काय तुझं? राम आणि त्याचं विशाल. अच्छा तुझं काय? राम आणि विशाल वय. अच्छा बरं दे ना. किती जण आहे आम्ही? चार ताक दे ना. ती अजून 2 आहेत पाठीमाग आणि एक लिंबू सरबत. हा ठीक आहे. मारून जायचं का? खालच्या साईडनं आम्हाला रोड मिळालाय. गड दिसत होता आता तोरणा तो दिसत नाही. उजव्या खालच्या साईडनच या आणि लवकर या. ताक घेतलंय ताक प्यायला. हो डाव्या साईडनच या. फक्त लवकर या. ताक घेतलंय ताक प्यायला. लवकर या. हा या लवकर. ओव्हर. कुठलं गाव आहे रे तुमचं? कुठलं? कोंडाळकर वाडीतले वे. होय बसा इथं. आहे का सावली? पुढं चला. पुढं सावलीला. दर शनिवार रविवारचा येता का? होय. किती रुपये होता दिवसभरात? तरी पण सांग की किती रुपये होतात. आम्ही नाही मागत पैसे. आजच आलायस वे? आणि तो रोज येतोय? होय रे. किती रुपये होतात? किती रुपये होतात दिवसभरात? होय. किती वेळा आहे शाळेला? मंदिर आहे घरी इथं. आता इथं मंदिर आहे. आपण मंदिराच्या समोरच बसूया. आणि मंदिरच आहे काय धारदेव प्रसन्न म्हणून. नाही मंदिर इथे काहीतरी वास्तू आहे. कदाचित मंदिर वगैरे असावं जुनं. ती मंदिर वगैरे आहे इथं. आणि आजूबाजूचा प्रदेश बघू शकता. इथं काही ना काहीतरी वास्तू असतील कदाचित पूर्वी. मंदिर किंवा एखादा वाडा असेल पूर्वी इथं. कारण की तिथं सुद्धा दिसतंय आपल्याला दगडी बांधकाम. आणि इथून पण चारी बाजूनं दगडी बांधकाम दिसतंय. आणि इथं सुद्धा कोरीव दगड आहेत. कदाचित मंदिर वगैरे इथं असावं किंवा एखादा वाडा तो असावा इथं. अच्छा तिकडे आहे का? बरं चला आपण इथं ताक पिऊया यांच्यावर. शाळेला जातो होय? कुठं किती लांब येऊ कोण आहे रे? चालत जायला लागतं? कितीला आहे? मोठा आहे होय. भाऊ बघा दोन सक्क भाऊ आहे ते राम आणि विशाल. राम आणि श्याम. राम नाही राम लक्ष्मण पाहिजे होतं. विशाल कशाला ठेवलेलं नव्हतं? तू काढणार मी बी काढणार. बघ जाऊ. आज ह्या भाऊला असं वाटत झालं आपण एवढं मोठं VIP झालो की सगळे जर माझ्याकडे कॅमेरा. एवढ्या उन्हात आरात सह्याद्रीत फिरत असताना आपल्याला ताक मिळणं म्हणजे खूप नशीबवार गोष्ट आहे. आणि आपण आता ताकाचा आस्वाद घेऊयात. कुठं वर हो आता ताण लागली तर परत पैसे नाही तेवढं रे. आता ती पोरं इथनं परत तोरण्याला चालत जाणार आपल्यासोबत. माहिती लोकांची. दोन्ही बाजूला फुलांची झाडं आहेत आणि मधून चाललोय. आणि आपल्यासोबत मगाशी ज्या पोरांच्याकडून आपण ताक घेतलं ते पण आपल्या सोबत आलेत आणि ते पण तोरण्यावर येतात. हो हायकर की
आणि ते पण आपल्यासोबत तोरण्यावर येणार आहेत. आणि अजून किती वेळ चालायचे रे? किती वेळ चालायचे अजून? 1-1.5 तास आहे अजून. होय, चला चला. बरं झालं तुम्ही भेटला, नाही तर आम्हाला रस्ताच माहीत नव्हता का. चुकलो असतो आम्ही कुठेतरी. होय राम, चुकलो असतो ना आम्ही कुठेतरी. बरं झालं तुम्ही भेटला. चुकतं का रे इथे जंगलात कुठं पण? होय, अंधारात आलं तर चुकणार का? तेच की, अशी वाट दुसरी खाली गेलं त्या वाटेने गेल्यावर चुकणारच की, है ना. वाघ आहे तुम्ही? अच्छा, तू बघितलाय कधी? हा, कुठल्या किल्ल्यावर चुलतं कामाला आहेत? तोरण्या माहिती आहे? त्यांनी पाहिलंय वे? अच्छा, तुमचं घर जंगलातच असेल म्हणजे असं झाडातच आहे ना. मग गावात आहे वे? किती गावात घर आहे तुमच्या? एकटंच आहे वे? हां, होय. गावापासून किती लांब घर आहे तुमचं? 5 मिनिटं आहे. मग जवळ आहे की कुठं लांब आहे गावापासून? चला चला जाऊया आपण. बॅग जड आहे वे तुझी? होय. चला चला. हा समोर दिसतोय तो तोरणा किल्ला आहे. आणि इथं हे जी घरं दिसत आहेत, इथं आपल्या गाड्या लावल्यात. 2 गाड्या तिथं लावल्यात आणि आपली गाडी राजगडच्या पायथ्याला लावली. मग तिथून गाडी घेऊन परत राजगडच्या पायथ्याला यायचं, तिथल्या गाड्या घ्यायच्या आणि मग परत आपण जाणार आहे. अजून एवढं चालायचं. हा तोरणा चढायचा, त्याच्यानंतर उतरून तोरण्यावर थोडंफार फिरणार आहे आपण आणि मग उतरून तिथून गाड्या घेणार आहे. 2 गाड्या तिथं आहेत, म्हणजे ट्रिप्सी आपण 6 जण राजगडच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतो. आणि तिथं मग अजून दुसऱ्या गाड्या आहेत 2. ऊन लागायला सुरुवात झाली. अफाट अशा सह्याद्रीचं विहंगम दृश्य बघता क्षणी शत्रूच्या काळजाला धडकी भरेल असा सह्याद्री. आणि हा सह्याद्रीतला अनमोल दुर्गरत्न म्हणजे प्रचंडगड उर्फ तोरणा. आणि आपण आता तोरण्याच्या दिशेने चाललोय. ऊन लागायला सुरुवात झाली तरी पण एनर्जी वाचवून ठेवायचे, कारण की अजून पण खूप चालायचे. ही समोर दिसती ती बुदलामाची. इथं वर चढायचे आपल्याला आणि इथून परत आपल्याला इथं तोरण्यावर जायचे आणि इथून खाली उतरून कोकण दरवाजानं तिथं आपली गाडी लागली. ही बुदलामाची अख्खा उभा खडा चढ आहे. तो वर चढून जायचे आपल्याला. खूप कष्ट पडणार आहेत, अथक परिश्रम होणार आहेत, पण आपल्याला जायचं तर आहे. आणि बुदलामाचीचा जो खडा पॅच आहे एकदम स्ट्रेट, तो सुरूच झालाय. तसा दम लागायला लागलाय. सकाळी कंप्लीट 5 वाजल्यापासून चालतोय. आत्ता 10:30 ते 11:45 वाजलेत. कंटिन्यू चालतोय. ऊन भयंकर लागायला सुरुवात झाली. पाण्याचा एक थेंब सुद्धा नाहीये जवळ. अजून कंप्लीट 1 ते 1.5 तास चालायचे, त्याच्यानंतर पाणी मिळणार आहे. स्ट्रगल इज रिअल.
हे बालेकिल्ला इकडे आहे. आता कॅमेरा दिसत नसेल कदाचित, पण खूप चालत आलो आहे. एवढी डोंगरं सगळी पार करून आलो आहे. इथं बालेकिल्ला आहे आणि इकडं राजगडाचा बालेकिल्ला दिसतोय. इथून पुढं हे सगळे डोंगरं पार करून वर माचीवर जायचे आणि मग कडेकडेने बुर्जाच्या कडेने तोरण्यावर जायचे. फायनली बुदला माचीच्या खाली पोचलोय. बुदला माचीचा हा बुरुज बघू शकता. अख्खा कातळ कडा कोरून हा बुरुज आणि त्याच्यावर बुरुज बांधलाय. हा उघड पॅच पूर्ण करून आपण वर आलोय आणि आता ही शिडीवर चढून जायचंय. आपल्यासोबत जी मुलं आली होती त्याच्या एकाच्या पायाला काहीतरी जखम झाली. आपल्याकडे फर्स्ट एड किट होतं. सो जयदादा त्याच्या जखमेला औषध लावत आहेत. ज्यावेळेस आपण ट्रेकिंग वगैरे करत असतोय त्यावेळेस आपल्याकडे फर्स्ट एड किट वगैरे असणं गरजेचं आहे आणि ते असलंच पाहिजे, कारण की इमर्जन्सी कधीही काही असू शकते. त्यामुळे फर्स्ट एड किट होतं. त्यामुळे त्या मुलाला जी जखम झाली होती त्याच्यावर फर्स्ट एड केलं जातंय. आणि आता आपण बुदला माचीवर पोहोचलोय. अजून आपल्याला खूप लांब जायचे, 1 तासभर तर अजून कंप्लीट लागणार आहे चालत जायला. सो आपण तिकडे जाणार आहे आणि तोरण्याचा जो कोकण दरवाजा आहे त्यानं खाली उतरणार आहे. आता आपण तोरणेश्वर मंदिरात जाणार आहे. तिथं गेल्यानंतर आपण अजून पुढचं शूट वगैरे करू. परत झुंजार माचीवर पण जाणार आहे. वरनं चल. पण ते बुर्जापर्यंत जात असले परत माघार यायला लागेल इकडे. मला पण वाटतंय बुरुजापर्यंत जात असेल. अजून पूर्ण वर चढायचंय. एवढा खावर बालेकिल्ला. आणखी बसायचंच आहे का? एनर्जी झोप येते ना रे. खायच्या सगळी संपली. सगळी दरवाजात गेल्याशिवाय काहीच भेटणार नाही कोणाला. भूक लागली आणि तहान तर एवढी लागली की भयंकर. पण एवढं सगळं वर चढल्याशिवाय नो ऑप्शन. सो चलो चला परत वर चढून खाली उतरायचे. त्यामुळं चला वर चढायला सुरुवात केली. चलो 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 चलो. फायनली गडाच्या मुख्य जो वरचा कोकण दरवाजा आहे तिथं आपण पोहोचलोय अथक परिश्रमांनंतर. एवढी भूक लागली आणि माझ्या पाठीमागं जो दिसतोय कोकण दरवाजा त्याच्याच इथं एक छोटं स्टॉल आहे. तिथं ताक वगैरे पाणी हे सगळं मिळतं. आणि आमच्याकडं खायला फक्त बाजरीची भाकरी होती आणि आता आम्ही एक जुगाड केलाय आणि कांदा एवढंच होतं. आमचा प्लॅन होता की कांदा आणि भाकरी एवढंच खायचं, पण इथं आता आम्ही ताक घेतलंय. 1 लिटर ताक घेतलंय आणि आता ते भाकरी आणि ताक कुस्करून खाणार आहे. सो आता ताक बनवतात ते भाकरी. आता तुम्ही बघू शकता आम्ही 6 जण भुकेने व्याकुळ असे सगळे तुटून पडल्यात. बघ काही राहिलं नाही. क्रीम रोल हे भडंग वगैरे काय. आणि तिकडे ते काका कांद्यासाठी भांडणं चालल्यात. आम्हाला चटणी दिली
सगळ्यांनी घ्या चटणी. ताक येऊ दे, ताकद टाकूया वरनं. नको हे टाक नको. खायचं बघ ताटात टाकल्याला वर टाकसेल पामचोळ्या भुका लागले त्या. चटणी आणि याच्या वरनं आता ताक टाकायचं एकदम क्वालिटी. बस ओकेच चालेल. त्यात दे रे जो तो पीत नंतर बस. सर्विंग. काका पाणी जास्त झालं काय? पाणी जास्त झाले. लय जास्त झालं. हा खरंच लय झाले ते. काका मला दे थोडं वाजता. मला वाटलं खाली राहिलं असेल. त्यानं तर भाकरी चटणी बरोबर सुरू केली. आता जास्त वेळ न लावता खायला सुरुवात करतो. अरमा काय फायनली भाकरी, ताक, चटणी सगळं खाऊन आपण आता कोकण दरवाजावर पोहोचलोय. आणि हा माझ्या पाठीमागं कोकण दरवाजा. गोमुखी पद्धतीचा असा हा दरवाजा, जो गडाचा मुख्य दरवाजा सुद्धा आहे. गडाच्या बांधकामावरून समजतंय की वेगवेगळ्या कालखंडात याचं डागडुजी व बांधकाम झालं असणार आहे. मुख्य गडावर पोहोचलोय आपण. आता आपण मेंगाई देवीच्या दर्शनाला जाऊयात. गडाची जी गडदेवता मेंगाई देवी. गडाची जी मुख्य गडदेवता आहे मेंगाई देवी, त्या मेंगाई देवीचं हे मंदिर आहे. आत्ता आपण मेंगाई देवीच्या मंदिरात आहे, जी गडाची मुख्य गडदेवता आहे. इथं देवीच्या तशा 3 मूर्त्या आहेत सुस्थितीत उपलब्ध. 4 हातांची चतुर्भुज अशी मूर्ती आहे देवीची. देवीच्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात त्रिशूळ आहे. आणि देवीच्या जो डावा हात आहे त्यात राक्षसाचं जे मुंड आहे ते धरलेले. आणि ही मेंगाई देवीची मूर्ती आहे. पलीकडे पण एक देवीची मूर्ती आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे. हे मेंगाई देवीचं मंदिर. आणि आता आपण जो मेंगाई मंदिराच्या समोरच जे गडाचं मुख्य महादेव मंदिर आहे ते तोरणेश्वर महादेव मंदिर हेच ते. इथं पण वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. 2 अशी 3-4 शिवलिंग आहेत. आपण आता दर्शन घेऊया आणि डायरेक्ट गडावरून खाली जाणार आहे. पद्धतीने आपला राजगड ते तोरणा रेंज ट्रेक पूर्ण झाला आहे. आणि आता मी झुंजार माचीच्या वरच्या बुरुजावर आहे. आपण माचीवर काय जाणार नाही. जी खाली दिसते ती राजगड, ती तोरण्याची झुंजार माची, नावासारखी झुंजार अशी झुंजार माची. पण आपण खाली जाणार नाही. इथूनच आपण डायरेक्ट खाली उतरणार आहे. आपले खाली बाईक 2 लावल्यात. सो अशा पद्धतीने आपला राजगड ते तोरणा हा रेंज ट्रेक पूर्ण झाला आहे कंप्लीट. 5 ते 6 तास आपण कंप्लीट चाललो आहे. पण हळूहळू निवांत चालल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागला. तर तुम्ही सुद्धा नक्की हा ट्रेक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि नक्की ट्रेक करा. रस्ता वगैरे अजिबात चुकणार नाही. फक्त जास्तीत जास्त जर संख्या तर उत्तम राहील. आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ज्यांच्यासोबत तुम्हाला इथं यायचे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तोपर्यंत आपण भेटू अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलवर आपण ऑफरोड बाईकिंग असू द्यात, ॲनिमल रेस्क्यू असू द्यात, ट्रेकिंग, रॅपलिंग, क्लाइम्बिंग खूप प्रकारचे व्हिडिओ दाखवत असतो. ॲडव्हेंचर गोष्टी दाखवत असतोय. सो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू आपण नवीन अशाच एखाद्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.
झालं स्टोरी पण थोडी.